जागतिक थॅलेसेमिया दिवस. हा दिवस आला की मला स्वतःचाच खूप राग येतो, कारण की ह्या दिवशी मुलांना शुभेच्छा द्याव्या की स्वतःला दोष द्यावा हेच मला कळत नाही. ह्या स्वतःला याच्यासाठी राग येतो की माझ्यामुळं माझ्या मुलाला हा दिवस बघावा लागतो. माझ्यासारखं तुम्हाला गिल्टी फील नको व्हायला म्हणून सांगते की लग्ना अगोदर थॅलेसेमियाची तपासणी करा. तसं आहे ना, लग्न जुळवताना आपण कुंडली जुळवतो, पण कुंडलीपेक्षा ही लाख मोलाची ही थॅलेसेमियाची तपासणी आहे. कारण की तुम्हाला होणाऱ्या बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे. लग्नाच्या वेळेस शक्य नाही झाल्यास तर प्रेग्नेन्सीमध्ये सुरुवातीच्या काळात थॅलेसेमियाची तपासणी करा आणि शक्यतो होईल तेवढं रिलेशनमध्ये नातेवाईकांमध्ये लग्न करणे टाळा, कारण की ज्या त्रासातून आम्ही जात आहोत तो त्रास तुमच्या वाटेला नको यायला. असे केल्याने थॅलेसेमिया आजार हा कायमस्वरूपी नष्ट होईल आणि भविष्यात प्रत्येक दाम्पत्याचं होणारं बाळ हे निरोगी जन्माला येईल. मम्मीने सांगितल्या गोष्टीचा नक्की विचार करा, कारण की थॅलेसेमिया हा आजार खूप त्रासदायक आहे. माझ्यासारख्या मुलांना 15 ते 20 दिवसाला रक्त भरावे लागते आणि ते खूप कठीण आहे. माझ्यासारखा त्रास तुमच्या मुलाच्या वाटेला नको यायला, त्यामुळे प्लीज लग्ना अगोदर थॅलेसेमियाची तपासणी करा. थॅलेसेमिया डे आहे. तुमच्यासाठी छोटासा कार्यक्रम आहे. आम्ही चाललो आहे थॅलेसेमिया डे केअरमध्ये. आम्ही पोचलो आहे थॅलेसेमिया डे केअरमध्ये. इथे सर्व मुलांचे आई वडील जमलेले आहेत. थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव दिवेकर अंकलनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. थॅलेसेमिया सोसायटीचे जे डॉक्टर आहे दिवेकर अंकलनी त्यांची ओळख करून दिली. ते आमच्यासाठी खूप मेहनत करतात. नंतर स्वागताचा कार्यक्रम सुरू झाला. मी डॉक्टर अंकलचे स्वागत केले. नंतर महावीर इंटरनॅशनल वीरा केंद्र च्या मॅडमचे स्वागत केले, कारण की त्या आमच्यासाठी नेहमी खूप छान गिफ्ट आणतात आणि आज देखील त्यांनी आमच्यासाठी गिफ्ट आणलेले आहेत. माझ्या मम्मीनी व सर्व मुलांच्या आईनी त्यांचे धन्यवाद केले. वीरा केंद्राच्या मॅडमनी आमच्यासाठी थोडेसे मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी आम्हाला गिफ्ट दिले. नंतर त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला छान नाश्ता आम्हाला दिला. अशा प्रकारे थॅलेसेमिया डे साजरा झाला. आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज थॅलेसेमिया मुलांसाठी ब्लड डोनेट करा. थँक्यू.